नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यू मार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता, असा संतप्त सवाल करून या रस्त्याचे नामांतर यमलोक मार्ग असे करावे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला नाव मराठा सैन्याच्या महान सेनापतीचे नाव देणे हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली आहे. प्रधान म्हणाले, वीर चिमाजी अप्पा हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनापती आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू होते. पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेतून ठाणे आणि वसईचा किल्ला मुक्त करून त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ककाबे दी तन्ना नावाचा किल्ला पोर्तुगाजांनी बांधला होता. या ठिकाणी पोर्तुगीज हे अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत असे. त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने या किल्ल्याला वेढा घालून 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. एकूणच पाहता या परिसराला वीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या जुलमातून मराठी माणसाची मुक्तता करण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी लढा दिला होता. मात्र आता सत्तेवर असलेल्यांनी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांप्रमाणेच घोडबंदर वासियांवर विविध माध्यमातून अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ठाणे म्हणून उदयास येत असलेल्या घोडबंदर रोडवरील मेट्रोचे काम, सर्व्हिस रोडवरच उभारलेले मेट्रोचे पिलर आणि स्टेशन्स, बोगदा, खोदलेले रस्ते आणि अवजड वाहनांच्या वर्दळ, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. कापूरबावडी, माजिवडा, गायमुख आणि मानपडा येथे कोंडीची मोठी समस्या आहे. त्यातून ठाणेकरांचे हालच होत आहेत. वीर चिमाजी अप्पा हयात असते तर त्यांना आपल्याच जनतेचे हे हाल पाहावले नसते. त्यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांचे हाल करणाऱ्यांवर आपली तलवार उगारली असती. त्यामुळे अशा रस्त्याला चिमाजी अप्पांचे नाव देऊन त्यांचा अवमान करण्याचा काय अधिकार आहे, असा संतप्त सवाल मनोज प्रधान यांनी केला आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, त्यात मृत्युमुखी पडणारे ठाणेकर आणि जायबंदी होणारी माणसे पाहता या रस्त्याचे खरे नाव यमलोक मार्ग असेच असायला हवे. त्यातून विकासाच्या नावाखाली शहराला सूज आणणाऱ्या प्रवृत्तीला अक्कल येईल, असा टोलाही प्रधान यांनी लगावला. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोडचं नामकरण करावं असं एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना, तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला. आणि घोड्याचाच मार्ग आहे, अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे. आणि ह्याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोचेल की नाही. म्हणून याचं नाव आपण यममार्ग देऊया
असं मी तुम्हाला सांगतो.